अमरावती महानगरपालिकेचे कचऱ्याचे कंटेनर कंपोस्ट डेपोकडे जात होते, परंतु रेल्वेचे काम सुरू असल्यामुळे रेल्वे विभागाने तो रस्ता बंद केला आहे। त्यांनी वळण रस्ता द्यावयास पाहिजे होता, परंतु तो त्यांनी दिला नाही। ते कंटेनर सध्या कांडलकर प्लॉटच्या मार्गाने कच्च्या रस्त्याने रोज शेकडो कंटेनर भरधाव वेगाने जात आहे। कच्चा रस्ता असल्यामुळे नागरिकांच्या घरात मातीची धूळ जात असून त्याच रस्त्याने लहान मुले शाळेत ये-जा करतात, त्यामुळे त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता टाळता येत नसून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। तसेच रस्त्याच्या बाजूला शेती आहे, या धुळीमुळे शेतमालाचे प्रचंड नुकसान होत आहे। याकरिता या परिसरातून होत असलेली वाहतूक तातडीने बंद करावी व रस्त्याचे डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण केल्यानंतरच वाहतूक करावी, अन्यथा नाईलाजास्तव उग्र आंदोलन करावे लागेल। याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या प्रशासनाची राहील, असा इशारा अमरावती महानगरपालिकेला देण्यात आला आहे। नमस्कार, मी गणेशदास गायकवाड, प्रवक्ता युवा स्वाभिमान पार्टी। अमरावती महानगरपालिकेचे कचऱ्याचे कंटेनर हे कंपोस्ट डेपोकडे जात असताना भातकुली रोडे जात होते, परंतु रेल्वे फाटकाचे काम चालू असल्यामुळे ते रेल्वेचे फाटक बंद झाल्यामुळे रोड बंद झालेला आहे। ते कंटेनर कांडलकर प्लॉट मार्गे कंपोस्ट डेपोकडे जातात। अत्यंत धुळीचं वातावरण त्या ठिकाणी तयार झालेलं आहे। शेतकऱ्यांचा माल खराब होत आहे, घरामध्ये धूळ येत आहे, कपडे सुकवणे, भांडी कुंडी हे सर्वच्या सर्व खराब होतात आणि रस्त्यावरती जे शाळकरीमुळे चालतात अपघात होण्याची दाट शक्यता आहे। आणि कंटेनर हे एकच नाही, शेकडो कंटेनर पूर्ण शहराचा कचरा कंपोस्ट डेपोकडे जात आहे, त्यामुळे आमच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे। 2 दिवस अगोदर आम्ही चक्काजाम आंदोलन केलं, 2-3 दिवस फक्त त्यांनी बंद ठेवलं, पुन्हा त्यांनी अरेरावी करून त्याच्या मॅडम आहेत अतिरिक्त आयुक्त त्यांनी तर अत्यंत अतिरेक केला की नाही आम्ही हे इथूनच नेणार आहोत। आम्ही त्यांना सांगितलं की ही जे आपण करत आहात या पद्धतीचं वातावरण हे बरोबर नाही आहे। नागरिकांच्या आरोग्याला खेळून तुम्ही हे अशा प्रकारचे अस्वच्छता करू शकत नाही, म्हणून आम्ही आज या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त नव्हे तर उपायुक्त नरेंद्रजी वानखडे यांना निवेदन दिले। त्यांनी आम्हाला सविस्तर असं सकारात्मक भूमिका केली, परंतु सकारात्मक भूमिका करत असताना एवढ्यावरच ते नाही, आम्ही त्यांना सांगितलं की तातडीने निधी उपलब्ध करा। एखादा जो इमर्जन्सी असते त्या इमर्जन्सीमध्ये आपण करत असतो त्याच्या प्रकारचे कुठली तरी योजना आखून आम्हाला हे रोड आहे हा कंपोस्ट डेपो पासून तर डायरेक्ट आमच्या आपला पॉवर हाऊस पासून तर कंपोस्ट डेपो पर्यंत काँक्रिटीकरण करा, डांबरीकरण करा, काहीही करा आणि शेतकऱ्यांना न्याय द्या, इथले आरोग्याचे धोक्यात आला त्याला न्याय द्या, एवढीच मी विनंती करतो। आणि या ठिकाणी जर हे केलं नाही तर आम्ही उग्र आंदोलन करू आणि शासनाची संपूर्ण जबाबदारी राहील, एवढंच बोलताना सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।